आपल्याला ऑटोमेशन सिस्टीम बद्दल मी आज थोडस माहिती देणार आहे. तर जैन इरिगेशनची ही ऑटोमेशन सिस्टीम आहे. ठिबक करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. त्यामध्ये ठिबक जर केली आपण, पण पाणी किती द्यायचं हे आपल्याला गणित माहिती नसतं. मग पाणी जर आपल्याला ते जर माहिती घेतली आपण, पाणी किती द्यायचं त्यानुसार जर आपण प्रत्येक वाल जर त्याप्रमाणेच चालवला, म्हणजे आता समजा तुमच्या शेतात 8 वाल आहेत, तर 8 वालला आपण पाणी देताना कधी काय करतो, रात्रीची लाईट असते म्हणून आपण रात्रभर एकाच ठिकाणी समजा 8 वालपैकी 2 वाल लावून देतो आणि रात्रभर त्याच जागी आपण तो संच चालवतो. पण त्याच्यामुळे काय होतं, जिथे पाण्याची गरज ही समजा त्या दिवशी 25-30 लिटर पाण्याची आवश्यकता आहे त्या झाडाला, तर त्याच्याऐवजी आपण ते 3-4 पट जास्त पाणी तिथे देतो. त्यामुळे जास्त पाणी झाल्यामुळे जमिनीत वाफसा राहत नाही, जमिनीतली हवा बाहेर पडते आणि जमिनीतली हवा बाहेर पडल्यामुळे मुळांना पोषक असं वातावरण मिळत नाही, पिकाच्या मुळांना पोषक असं वातावरण मिळत नाही. मग त्याला पर्याय म्हणून जैन इरिगेशनने ऑटोमेशन सिस्टीम आपल्यासाठी आणलेली आहे. त्यामध्ये बघा, हे इलेक्ट्रिक वॉल असतात. या वॉलची वायर कंट्रोलरला जोडलेली असते. मग त्या कंट्रोलर मध्ये जर टाइम सेट केला आपण, समजा या वॉलला मला 1 तास पाणी द्यायचंय, तर हा वॉलचा टायमिंग तिथं कंट्रोलर मध्ये सेट करायचा आणि कंट्रोलर त्याप्रमाणे त्याला कमांड देईल, म्हणजे हा वॉल 1 तास चालेल. परत दुसऱ्या वॉलचा टाइम ज्याप्रमाणे सेट केलाय त्याप्रमाणे दुसरा वॉल चालू होईल. अशा पद्धतीने या प्रत्येक वॉलचा टायमिंग आपण कंट्रोलर मध्ये सेट केला त्याप्रमाणेच ते चालेल. आता काय, केळीचा जर विचार केला, केळीचा उदाहरण जर घेतलं, तर केळीच्या झाडाला साधारण जेव्हा घडाची पोझिशन म्हणजे घड लागलेला असतो, तर त्यावेळेस आणि उन्हाळ्याची परिस्थिती असेल, उन्हाळ्याची जर स्थिती असेल, तर तिथे फक्त 25 लिटर पाण्याची आवश्यकता असते, 25 ते 30 लिटर. तिथं आपण जास्त पाणी दिल्यामुळे जमिनीत वाफसा. आता 2 झाडांमध्ये जर विचार केला, 2 झाडांमध्ये 5 फुटाचं जर अंतर असेल, तर 5 फुटामध्ये 1.25 फुटावाली जर आपण इनलाईन घेतली असेल, तर साधारण 4 ड्रिपर येतात. तर एक ड्रिपर तासाला 4 लिटर पाणी टाकतो, तर 4 ड्रिपरचं पाणी झालं तासाला 16 लिटर. तर आपण रात्रीची लाईट असते म्हणून आपण एकाच ठिकाणी चालू देतो, तर ते 8 तासात ते जवळपास 128 लिटर पाणी होऊन जातं. मग एवढं पाणी देऊन पिकाला त्याची गरज नसताना आपण एक्सेस पाणी दिल्यामुळे तिथे जमिनीत हवा वाफसा राहत नाही. तर मग त्याला पर्याय, जर आपण समजा एका झाडाला 25 लिटर पाणी द्यायचं असेल, तर मला जर 1 तासात 16 लिटर पाणी पडत असेल एका झाडाला, तर ते 1.5 तास चालवलं तर 25 लिटर पाणी होईल. मग 25 लिटर पाणी चालवण्यासाठी आपल्याला हा वॉल म्हणजे दीड तास जर आपण संच चालवायचा असेल आणि परत बंद म्हणजे वॉल बंद करायचा असेल, तर आपल्याला हे ऑटोमेशन सिस्टीमची गरज पडते.